नमस्कार मंडळी, मी प्रसाद भोर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि रामकृष्ण हरी सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज आम्ही चाललो मॉर्निंगलाच शूटसाठी. वाजले सकाळीचे 7 आणि आम्ही चाललो शूटला. आमचे एक शूट आहे, खास शूट आहे आज. तर तुम्ही व्हिडिओ आल्यानंतर बघा ती शूट कशी वाटते तुम्हाला ते, आणि किती मेहनत केली आमच्या मुलींनी ते तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, सकाळी उठलं 6 वाजता रेडी होण्यासाठी. आणि प्रेक्षाला बघा, पहिल्यांदा बघत असताल तुम्ही प्रेक्षाला या लुकमध्ये. बघा आमची टॉम गर्ल कशी दिसते, कमेंट करून नक्की सांगा. ही टॉम अँड जेरीची जोडी आहे, मारामारी पण करतात आणि परत जवळ येऊन बेस्ट फ्रेंडसुद्धा आहेत बघा. ओके, तर आता आम्ही चाललो आहोत लोकेशनला शूटसाठी. तर चला जाऊया. मेहनत बघा आमची किती कष्ट करतात. बघा, ही माझी मेहनत आहे काम चाललंय. आणि आमचा फायनल लुक बघा. माझं वाट लागली, याच दोघींचा भारी केलाय मी. मला स्वतःहून समजत नाही कसा करायचा आणि यानं करता नाही येत, बट इट्स ओके. कसं तरी केलाय, बट चांगलं दिसते. मी पण दिसते ना चांगलं. ओके, तर आम्ही झालो रेडी आणि आता आम्ही लवकरच शूट करून घेतो, कारण की पाऊस नाही. तर लवकर शूट करून घेतो. पाऊस आला तर आमची वाट लागणार, शूट अशीच राहणार. अँड फायनली शूट झालेले आहे कम्प्लीट. आणि आमचे बॅकग्राऊंडचे माणसं बघा, मनू मामा फुल सपोर्टिंग मॅन. पूर्ण डान्स करतपर्यंत स्पीकर पकडून होते आणि गाणी लावत होते आमचे. आणि ड्रोन मॅन आणि व्हिडिओ शूट करणारा आजचा आमचा सुदेश ठाकूर. खास शिवाजीनगरवरून मागवलेला आहे आम्ही. आणि म्हणून आम्हाला खाडीवरनं मागवलेला आहे रिक्षा घेऊन. अँड शूट झालेले कम्प्लीट, फुल मजा आली आणि देवाचा आमच्यावर आशीर्वाद होता. पाऊस नाही पडला, जाम भारी वाटलं आम्हाला शूट करताना. आणि फर्स्ट टाईम आम्ही प्रॉप यूज केलेला आहे टाल. तर खूप मजा आली आणि कठीणसुद्धा होता आमच्याकडे. हा मोठा टास्क होता, पण इट्स ओके, आम्ही चांगला केलेला आहे. बट आता रिझल्टवर डिपेंड आहे आणि हा रिझल्ट मला एडिट करायचा आहे. तर कसा होते तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आजच व्हिडिओ येणार आहे 11 वाजता, तर तुम्ही कंटिन्यू राहा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि ब्लॉग एंड नाही होणार, अजून हा राहणार आहे. ओके, तर ही आहे आमची टीम आजची. कातकरी 2 आणि तिघेजणं पण आम्ही शूटमध्ये पडलो आहोत. कसे पडलो तर तुम्हाला समजेलच लवकरच ब्लॉगमध्ये. आणि खूप मजा आली का नाही? मजा आली. चला तर जावाचं आहे घरा आपल्याला. माझं काम बाकी एडिटिंग करायची आहे, टाइमपास नाही करायला आलो आहे आपण. चलो आता आम्ही चालू घरी. चलो चलो. टू व्हीलर आहे ना आपले, सेम तसं खाली खाली रिक्षा चालवते गाईज. आज मी शालन पोचलो तर नशीब. तर मंडळी, फायनली माझा नवीन व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे यूट्यूबवर. तुम्ही बघितला नसेल तर नक्की माझ्या चॅनलवर व्हिजिट करा. आणि जी माझी व्हिडिओ अपलोड केलेली आहे गजर कीर्तनाचा, ती व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. आणि कशी आहे ती मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आता मी आलेलो आहे उलव्याला. मानवी आजारी असल्यामुळं ती हॉस्पिटलला ॲडमिट आहे, तर तिला बघण्यासाठी मी आलेलो आहे. तुम्हाला दाखवतो तिची कंडिशन काय आहे ती आजची. और ये बर्थडे गर्ल बर्थडे के दिन ॲडमिट, डायरेक्ट दवाखान्यात. बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी पप्पानीच डायरेक्ट हॉस्पिटल बुक केलं आहे काय? कसं वाटतं मग इकडं? 2 दिवस झाले इकडे आहेस? मजेत, एकदम मजेत. मैत्रिणी वाट बघतात काय बोलतं? म्हणजे बरोबर आहे, राग नको कोणला. अय, तू नक्की कला आलीस? तो आहे दवाखान्यात बघायलास का जेवायला? चल टाटा, आम्ही चाललो आता घरा. बाय बाय. रामकृष्ण हरी सर्वांना, शुभ संध्याकाळ. सकाळपासनं शेड्यूल बिझी असल्यामुळं मला आज मंदिरात जायला भेटला नाही, आमच्या गावातल्या श्रीकृष्णांच्या. तर मी आता झालेलो आहे रेडी आणि चला आपण जाऊया श्रीकृष्णांना भेटायला. तर मंडळी बघू शकता, हा आहे आमचा हनुमान मंदिर आणि श्रीकृष्णांची मूर्ती बघून मन प्रसन्न झाला. आजचा गेटअप बघा,
जाम भारी सजवलेलं आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, राधे राधे. काय सजवलेलं आहे श्रीकृष्णांना बघा, एक नंबर. ही सर्व मेहनत गुरु आणि धीरजने केलेली आहे. गेटअप बघा देवाचा, एक नंबर. देवाची मूर्ती बघून जाम मन प्रसन्न आला, एक नंबर. हा आहे आमचा हनुमान मंदिर नाव्या गावातला. आणि श्रीकृष्णांची मूर्ती बघा सेम विठ्ठलासारखी सजवलेली आहे. अँड फायनली दर्शन झालेलं आहे माझं पूर्ण आणि खूप छान वाटते दर्शन करून. मॉर्निंगलाच येणार होतो बट माझी शूट एडिटिंग आणि मनूला बघण्यासाठी जायचं होतं उलव्याला, त्याच्यामुळं मला यायला भेटला नाही. इट्स ओके. बट शांतपणे आणि संध्याकाळी दर्शन करून खूप छान वाटलं, कारण की कोणच नव्हतं मंदिरामध्ये, तर दर्शनसुद्धा चांगलं झालं आहे. आणि गुरुनी आणि धीरजनी खूप छान असे डेकोरेशन आणि श्रीकृष्णांना सजवलेलं आहे. आणि अशा प्रकारे मी आजचा ब्लॉग येथेच एंड करतो. जर तुम्हाला माझी व्हिडिओज आवडले असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण एक नवीन ब्लॉगमध्ये. तर मी हा वाला ब्लॉग येथेच एंड करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.